सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी नुकतेच सांगलीमध्ये यांचं जोरदार स्वागत करण्यात आले। भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आवाहन केलं। या प्रसंगी जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील, पृथ्वीराज भैया पवार, शिवसेना जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ नीताताई केळकर, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर दात्या पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील दादा, युवा नेते प्रभाकर पाटील, सुहास दादा बाबर, आमदार सुधीर दादा गाडगीळ, शेखर इनामदार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। मित्रांनो, थोडासा नाही, चांगलाच यायला वेळ लागला, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। सकाळी बारामती लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म आम्हाला भरायचा होता, तो भरला। दुपारी आम्हाला उदयनराजे भोसलेंचा सातारचा फॉर्म भरायचा होता आणि त्याच्यानंतर सांगलीच्या परिसरामध्ये मी आलोय। प्रचंड संख्येने गेले कित्येक तास आपण इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी आपल्या तमाम सांगलीकरांचं मनापासून स्वागत पण करतो आणि आभार पण मानतो। मित्रांनो, कुठली निवडणूक म्हणल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ही काही कुठल्या गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाहीये। हे देशाचा कारभार, 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे, हा महत्त्वाचा निर्णय आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे आणि देशातल्या एकूण 543 लोकसभा मतदारसंघात घेतला जाणार आहे। पहिल्या टप्प्याचं मतदान उद्याच्या 19 तारखेला पण आपले उपमुख्यमंत्री नागपूरला मतदान करणार आहेत। तो पहिला टप्पा संपल्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्यामध्ये, आपलं मतदान 7 तारखेला आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 आहे, भरपूर 11 तासाचा वेळ आहे, परंतु उन्हाची पण तीव्रता आहे। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात गाफील राहू नका। त्याच्यामध्ये मतदारांना बाहेर आणून त्याचा कमळाच्या चिन्हाच्या शेजारी बटन कसं ते दाबेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तुमच्या समोर अनेक उमेदवार उभे आहेत, तुम्ही म्हणाल की इथंच का मत करायचं। गेले 10 वर्ष या देशाचं पंतप्रधान पद अतिशय चांगल्या प्रकारे, अतिशय तडफदारपणे, अतिशय चांगल्या प्रकारचं विजन ठेवून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांभाळलेलं आहे। फक्त भारत देशातले मतदार किंवा जनता त्यांच्यावर खुश नाही। भारत डोळ्यासमोर आणायचा आणि भारताकरता, त्या देशाच्या 140 कोटी जनतेच्या करता आपण महायुतीचे उमेदवार ज्या भागामध्ये उभे आहेत त्यांना निवडून द्यायचा आहे। जसा ऊसाचा धंदा माझ्या या भागामध्ये महत्वाचा आहे, तसा दुधाचा धंदा। आम्हाला खासदार आमदार सांगायला लागले, दर कमी झाले, आम्ही एकत्र बसलो, लिटरला 5 रुपये अनुदान। सदाशिवराव, तुमची पण मागणी होती, आमची महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांची मागणी होती। आज आम्ही 5 रुपये जास्त देतोय, का तर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडावं, त्याला त्या ठिकाणी अडचण येऊ नये, या पद्धतीचा कारभार आज देश पातळीवर पण चाललेला आहे, राज्य पातळीवर पण चाललेला आहे। परंतु त्याच्याकरता उद्याच्या 7 तारखेला तुमच्या पवित्र मताची गरज आम्हाला पाहिजे, संजय काकाला पाहिजे। त्याच्यामध्ये त्यांच्या कमळ चिन्हाच्या शेजारचं बटन दाबायचंय। ठीक आहे, वेगवेगळ्या भागामध्ये अनेक प्रकारे वाद आहेत, परंतु ते वाद आता देशाच्या निवडणुकीच्या निमित्तानं, उद्या नवीन पिढीचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। त्याकरता तमाम माझ्या सांगलीकरांना माझी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। मागच्या काळामध्ये ज्यांनी साखर कारखाने चांगले काढले, वसंतदादांनी चांगले कारखाने काढले, वाटोळं कुणी केलं? आज दुसऱ्याला चालवायला कारखाने देतात आणि तुमच्यामध्ये धमक नाही साखर कारखाना चालवायची। आम्ही साखर कारखाने चांगले चालून दाखवतो। अशा पद्धतीनं काय केलं, बँकांचं काय केलं, काय परिस्थिती आहे,
आज इथं एवढी आर्थिक सुबत्ता होती, आम्ही सगळ्यात सांगलीचं उदाहरण द्यायचो. सगळ्यात मोठा आमच्या महाराष्ट्रातला शेतकरी सहकारी साखर कारखाना, नंतर वसंतदादा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला गेला. परंतु ते आता कोणतरी दारू आहे आणि तो दारू तो कारखाना चालवतो आणि आम्ही ते तोंडाकडे बघतो. अरे माणसं, ही तुमची परिस्थिती. तुम्हाला कारखाना चालवता येत नाही, खासदार व्हायला निघाला. बघा, कुठेतरी विचार करा. नुसता आरडाओरडा करू नका. 7 तारखेपर्यंत हा टेम्पो टिकला पाहिजे आणि महायुतीचे उमेदवार या नात्याने संजय काकांना दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याच्या करता आपण पाठवलं पाहिजे. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद दादा. मजूर समाधानी होतो, त्याकरता ही कामं करावी लागतात. त्याचा उल्लेख मगाशी सुरेशराव खाडेंनी केला. आज किती दिवस झाले, किती महिने झाले त्या बाबतीमध्ये आपली त्या म्हैसाळ चालू आहे. लाईट बिल तुम्हाला भरावं लागतं का? टंचाईचं निमित्त करून आम्ही लाईट बिल भरतो. माझ्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये. आता तर एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचं असणारं मंत्रिमंडळ, आम्ही आता एक निर्णय घेतला की टप्प्याटप्प्याने टेंभू, ताकारी, म्हैसाळ, पुरंदर, जनाई, शिरसाई, विष्णुपुरी, माझं तिकडचं असणारं जे काठापूर, तारडी, या सगळ्या योजना आम्ही सूर्यावर सोलर पॅनल बसून त्या ठिकाणी चालणार आहे. तुम्हाला विजेचं बिल भरण्याचा आता प्रश्नच येणार नाही पुढं. याकरता करोडो रुपये लागले तरी चालतील. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. टप्प्याटप्प्याने एक एक योजना पूर्णपणे सूर्यप्रकाश उगवला की त्या बाबतीमध्ये आपलं वीज तयार होणार, मावळाकी बंद होणार. पण रात्री देखील आपण जे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वीज घेणार आहे आणि ती विजेची भरपाई सोलरमधनं आपण त्यांना देणार. ह्या पद्धतीचा कार्यक्रम दिलाय. कुणी दिलाय? महायुती सरकारने दिलाय. त्या संदर्भामध्ये मध्ये आमच्या लक्षात आलं नाही. MWRRनी त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे पाणीपट्टीचे दर 10 पट वाढवले. मीटिंगमध्ये कॅबिनेटला आम्ही बसलो आणि आमच्या लक्षात आलं. ताबडतोब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी निर्णय घेतला. पहिले दर होते तेच ठेवायचे, 10 पट वरचं बंद करायचं आणि जुने दर तुमच्या शेतकऱ्यांना, आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण लावले. मधल्या काळामध्ये असंच घडलं की वर्ष संपल्यानंतर विजेचा